हे ऑल वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया। आज आपण बनवतोय चिघळ किंवा घोळ भाजी, यालाच चिलापी भाजी असंही म्हणतात। नावाप्रमाणेच ही भाजी अशी फार घोळ असल्यासारखी असते, इतर भाज्यांप्रमाणे निवडायला सोपी नाही। फार याला निवडत बसायचं नाही, फक्त जे अगदी मूळ आल्यासारखे होतात तेवढे काढून टाकायचे आणि बाकी सगळी भाजी घ्यायची। ही भाजी खूप कॅल्शियमयुक्त, सोबतच आयर्नयुक्त आणि रक्तवाढीसाठी अतिशय चांगली, सोबतच चवीला खूप सुंदर लागते। ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, यात मी अगदी साधी पद्धत दाखवते आज। भाजी मी निवडून घेतली, निवडून म्हणजे फक्त जास्तच काड्या असतील तर त्या काढून टाकायच्या, बाकी सगळी भाजी घ्यायची आहे तशीच। भाजी बारीक चिरून घ्यायची आपल्याला निवडून, या पद्धतीने निवडायची, म्हणजे जास्त करून पानं आले पाहिजेत, फार जर मुळं दिसत असतील ती काढून टाकायची। इथे मी सगळी भाजी निवडून घेतली, आता याला आपण बारीक चिरून घेणार आहे। भाजी ही शक्यतो चांगली चिरून घ्यायची, कारण याला काड्या खूप असतात, मग ते दातात अडकण्याची वगैरे शक्यता असते खाताना। आणि भाजी जितकी ताजी असेल तितकी चांगली, तितकी छान होते। भाजी निवडून बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली मी। इथे कढईत घेतलं 2 पळ्या तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये करायची जिरे मोहरीची फोडणी। जिरे मोहरी चांगले तडतडले की त्याच्यामध्येच आपण घालणार आहे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली। साधारणतः 15 मिनिट डाळ भिजवून घ्यायची आणि ती डाळ वापरायची। तुम्ही इथे डाळीच्या ऐवजी कूट पण वापरू शकता, शेंगादाण्याचं कूट, फक्त ते मग फोडणीत नाही घालायचं, भाजी शिजल्यानंतर घालायचं। त्यासोबतच डाळ थोडीशी परतून त्यामध्ये मी घातली हळद आणि तिखट। आपण स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली भाजी, यामध्ये आपण लसूण कच्चा घालणार आहे। आपण जे नेहमी फोडणीत लसूण घालतो त्याऐवजी या भाजीला थोडासा कच्चा घालायचा वरतून, अतिशय सुंदर चव येते त्यामुळं। भाजी थोडीशी मिक्स करून घेऊया। त्यामध्ये मी घातला वाटून घेतलेला कच्चा लसूण। ही भाजी खूप पद्धतीने करता येते, हरभऱ्याची डाळ घालून, कूट घालून किंवा मुगाची डाळ घालून, अतिशय सुंदर लागते कोणत्याही पद्धतीने। यामध्ये घालायचा अर्धा चमचा गूळ, भाजी चवीला थोडीशी अंबूस असते त्यामुळे गूळ कंपल्सरी घालायचा। 2 चमचे तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार आहे, पण ही भाजी छान अशी चटपटीत तिखटच छान लागते। तर मग झाकण ठेवायचं, एक 5 मिनिट वाफ काढून घ्यायची। भाजीला पाणी सुटतं छान आणि त्यामध्येच ही भाजी शिजते, वेगळं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही। परत एकदा परतून घ्यायची, वरतून घालायचं मीठ। मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, इतर भाज्यांसारखंच, नाहीतर खूप जास्त पाणी सुटतं भाजीला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ घालून बघा, लगेचच पाणी सुटल्यासारखं होतंय। 2-3 मिनिट परतायची आणि काढून घ्यायची। मस्त गरम गरम भाजी भाकरीसोबत सर्व करा, अतिशय छान होते।